कौसा भागात गेल्या अनेक दिवसांपासून कृत्रिम पाणी टंचाई निर्माण केली जाते. विविध प्राधिकरणांकडून अपुरा पाणीपुरवठा केला जात असल्याचं कारण पुढे करून ठाणे महापालिकेकडून मुंब्रा, कौसा, खर्डी भागात अपुरा पाणीपुरवठा केला जातोय असं सांगत राष्ट्रवादी पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या भागातील अपुऱ्या पाणीपुरवठ्यामागचं कारण सांगितलंय. ठाणे महापालिकेनं मुंब्रा, दिवा भागात अनधिकृत नळ जोडण्या खंडित करण्याची कारवाई सुरू केली आहे. या कारवाईतून जी माहिती पुढे येते त्यावरून आता आमदार आव्हाड यांनी समाज माध्यमावर भाष्य केले. एका दिवसात एका भागातील 50 अनधिकृत नळ जोडण्या, अनधिकृत पाण्याच्या टाक्या शोधल्या जात असतील तर हे मोजमाप करण्यास का टाळाटाळ केली जाते असा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांना विचारलाय. तसंच अधिकारी वर्गाला हाताशी धरून पाणी माफिया, टँकर माफिया यांनी पैशासाठी रचलेला हा डाव असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केलाय. कौसा भागात गेल्या अनेक दिवसांपासून कृत्रिम पाणी टंचाई निर्माण केली जाते. विविध प्राधिकरणांकडून अपुरा पाणी पुरवठा केला जात असल्याचं कारण पुढे करून ठाणे महापालिकेकडून मुंब्रा, कौसा, खर्डी भागात अपुरा पाणी पुरवठा केला जातोय. अनेक वेळेला सांगूनही होणाऱ्या पाणी पुरवठ्याचं मोजमाप करण्यासाठी मीटरही लावण्यात येत नाही. या भागात केल्या जाणाऱ्या पाण्याचं मोजमाप करण्यास अधिकारी का तयार होत नाहीत हा यक्ष प्रश्न आहे. आपण सांगूनही अधिकारी या मोजमाप प्रक्रियेला वेळ लागेल असं अधिकारी सांगतायत असं आव्हाड यांनी म्हटलंय. जर एका दिवसात एका भागातील 50 अनधिकृत नळ जोडण्या, अनधिकृत पाण्याच्या टाक्या शोधल्या जात असतील तर हे मोजमाप करण्यास का टाळाटाळ केली जाते. अधिकारी वर्गाला हाताशी धरून पाणी माफिया, टँकर माफिया यांनी पैशासाठी रचलेला हा डाव आहे असा आरोपही त्यांनी केलाय.